एकदा हे इम्पोर्टेड खोटं आजोबांना विकलं गेलं की मग काही प्रॉब्लेमच नाहीये. मग गंगेत घोडे नाले, मग सगळा प्लॅन पुढे माझा आणि एक्झिक्युशन. आता पहिल्यांदा आवाज कोणाचा येतोय त्याच्यावरनं कळेल की खोटं विकलं गेलंय का नाही गेलंय. अरे यार, राम 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 राम. ओके फाइन, स्टार्ट. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. समीर, पुटला. या सर या. डंपटकंडम. आजोबांनी जेसिकाला घराबाहेर काढलं. डंपटकंडम. काय म्हणाले आजोबा? आजोबांनी आपल्या प्लॅनला आणि जेसिकाला इथे राहायला परवानगी दिली आहे. देणारच होते. मला माहिती होतं आपला प्लॅन कसा फुल प्रूफ होता. डिम्पटिकडिम 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 डिम्पटिकडिम. कितने क्यूट है ना आजोबा. क्यूट? हाँ, क्यूट. मैंने जाते ही उन्हें हग किया. हाँ, मिठी मारली, पापा दिला आणि पाया पडली. काही 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 म्हणाले नाहीत आजोबा? म्हणाले ना. काय म्हणाले आजोबा? अतिथी देवो भव. क्या बात है जेसिका, थैंक यू सो मच. वाओ, अब तुम्हें हमारा अगला काम करना है. घर के बाकी सदस्यों से मिलना है. आपको पता है ना घर में कौन कौन है? हाँ, सिमी काकू, मिथिला काकू, सत्यजीत काका, विश्वजीत काका एंड पिकाचू. परफेक्ट, वेरी गुड. जाओ. संदीप, मैडम ने गेस्ट रूम मध्ये घेऊन जा. बेबी, तुम मेरे साथ जाएंगे? I have a couple of meetings left. I finish those and I'll come. मुझे तो सब मिलना चाहिए. बाद में मिलेंगे, काम खत्म करने के बाद मिलेंगे. ओके बेबी. यश, ऐक ना, चिडू नको यार. हे बघ, मला माहिती आहे ह्या सगळ्या खोटेपणामुळे तू थोडा चिडला असेल, पण काय करणार यार. ऑफिस मध्ये अचानक तो बुके कुठून आला बरं? त्यात ती जेसिका पण म्हणाली की मला घरी यायचंय म्हणून डायरेक्ट घरी घेऊन यायचं. अरे मग काय करणार यार. हे बघ, म्हणजे सिमी काकू तर नेहाला ओळखते ना. समजा सिमी काकूने नेहाला फोन केला आणि नेहाने उलट विचारलं की काय काकू जेसिका कशी आहे, तर मग काय सगळा भांडाफोड होईल ना आपला. गॉड समीर, हे आता इतकं गुंतागुंतीचं होतंय ना, मला खरंच आता भीती वाटते. हे सगळं नीट होईल ना समीर? अरे यार, आय नो, पण थोडं 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 माझ्यासाठी सहन करणार यार प्लीज. हे बघ, मी हे सगळं तुमच्यासाठीच करतोय ना यार. तू फक्त माझ्या प्लॅन वरती विश्वास ठेव. ओके, तू आता फक्त माझा ऐक. तिला घरातल्या सगळ्यांना भेटवायला ने. ओके, कारण ते घरातले सगळे आपली केस स्ट्रॉंग करणार आहेत. ओके. देवा, सांभाळून घे रे बाबा प्लीज. काय चाललंय? काय करताय तुम्ही? काय नाही, मिठी मारली, तेही बाजूने, काही गैर नाहीये त्यात. मिठी मारली आणि गैर नाही असं म्हणतोय तू? आसपास लोक असतात, ऑफिसचा स्टाफ असतो, कोण काय विचार करेल आणि मी काय विचार करायचा? हे बघ, शेवटी लोक मला येऊन विचारणार आहे. तुझं असं वागणं मला नाही चालणार. तुझी गाठ माझ्याशी आहे. नेहाताई, अगं पण इथे ऑफिस मधलं कोणीच नाहीये. ही तर आपली सोसायटी आहे ना. पण तरी असं बरं दिसत नाही ना. तुझ्या चाळीतली लोक डेंजर आहेत. आधी तो यश, मग ते बंडू काका आणि आज ही. नाही रे, नेहाताई खूप भारी आहे, पण आज नक्कीच ऑफिस मध्ये काहीतरी लोचा झालाय. जाऊ दे, तू जा. बाय. राहू दे, परत यायचं कोणतरी. आई, सांग ना काय झालं. आई, सांग ना काय झालं. काय नाही. आई, काय
मला पण नाही सांगणार. परी अगं किती प्रश्न, नाही सांगायचंय मला. माझ्यावर कशाला चिडचिड करतेस? परी तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? आणि किती प्रश्न विचारते. नाही मूड माझा, नाही सांगायचं तुला, आणि सगळं तुला सांगणं गरजेचं आहे का? ठीक आहे, मी पण तुला काही सांगणार नाही. परी परी हाय हनी. अशी जुनी क्लायंट काय गळ्यात पडून बाबू शो नाव करणार आहे का? हनी हनी. हा, हे हानी नक्कीच काहीतरी प्रकरण असणार. यश सर माहितीये ना कसे ब्लँक झाले होते. हो ना. कितना अच्छा है. वेलकम टू द फैमिली. वाओ यार, तुम्हें आज भी मुझे खुश करना आता है. आई एम गोइंग टू स्टे एट द पैलेस. आता ही पॅलेस मध्ये राहणार म्हणजे यशला परत गुंडाळणार. कसा यश हिच्या प्रेमात पडला ना देव जाणे. काय झालं? काय कशाला बोलवलंय? मीटिंग 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 आहे घरात. कसली? कसली कसली मीटिंग आहे? तुला माहिती नाही का कसली मीटिंग आहे ती? घरात सगळ्या माहित्या गोळा करायचं फक्त काम करत असतेस ना तू. सांग तिला कसली मीटिंग आहे. नाही सांगितलं तर मॅडम चिडणार आहेत तुझ्यावरती. बोलणार तुला का वाटेल तर रागवणार त्या. म्हाताऱ्यानेच बोलवलं असणार. मला तर काही कळतच नाही काय चाललंय याचं. फवानी बोलवलंय का? कोणी बोलवलंय? काही सांगणार आहे की नाही? तुम्हालाही माहित नाही म्हणजे? हा, हाय हाय. नमस्कार. नमस्ते. जेसिकाला सगळ्यांना भेटायचं होतं. जेसिका? जेसिका. मैं और यश बहुत पुराना दोस्त है. हम रिलेशन में बैठा. फिर कुछ मिसअंडरस्टैंडिंग हुआ. हम अलग हो गए. मतलब तुम उसकी एक्स गर्लफ्रेंड हो? कुछो बिहेव. आप सिमी काकू हो ना? नो खाकू, सिमी. यार साहब आपके बहुत बात करता थे. मैं आप सबके फोटो भी देखा. हाय, नाइस टू मीट यू. आई एम सो ग्लैड. हाय, सो क्यूट. हेलो. हेलो हेलो. Oh, hi, nice to meet you. So sweet. And you? I'm Mithila Kaku. Oh, sweet. Oh, nice to meet you. मला माहिती आहे. हो. तो सबसे मिलकर बहुत अच्छा लगा. और अभी यश ने मुझे यही रखने के लिए कहा है. और भी मजा करेंगे. Pikachu, I'll be your partner in every crime. Yeah! एक सेकंड. आज का रात का मेन्यू मैं डिसाइड करेंगे and you will love it. Okay, enough for one day. I'll show you to your room. Come. Bye. See you.
ही यशची एक्स गर्लफ्रेंड? हो, हीच आहे ती. मला कळत नाही ही परत का आली, आणि सगळ्यात महत्वाचं यश तिला घरी घेऊन का आलाय. हो ना, आणि बोलत पण कशी होती ती. आज रात की मेन्यू मी डिसाइड करूंगी. अरे जसं काय तिचंच घर आहे. चिम्मी, चिम्मी ही का आली आपल्या पॅलेस मध्ये, आपल्या घरात का आली? मला काय माहिती. मला काय माहिती म्हणजे तुझ्या जे कोणाला माहिती असणार, तुझंच प्लॅनिंग आणि तुलाच माहित नाही. कमाल आहे. काय बोलतोयस तू? 100% सांगतो मी, हे तुझंच प्लॅनिंग आहे. तू त्या मुलीला घेऊन आलं इथे घरामध्ये, आपल्या यशला तिच्या नादाला लावायचं, त्याच्या आयुष्याची वाट लावून टाकायची. विश्वजित, काय वाटतंय ते बोल नकोस, कळलं ना? मी तुझं ऐकून घेणार नाहीये, कळलं ना? कोणाचं ऐकून घेतलंस तू? सिमी प्लीज प्लीज शांत हो. तुम्ही तुमच्या भावाला सांगा ना पण हे आधी. एक मिनिट, तुझ्या बायकोला सांगायचं काय ते शांत बसू काय? मला याला रूम मध्ये घेऊन जा ना प्लीज जा. ही लोक आहेत ना, असंच बोलत राहणार आहेत. मलाच काहीतरी केलं पाहिजे आणि हिला बाहेर काढलं पाहिजे. समीर, हा सिमी, तू भेटला असशीलच ना कोणाला? जेसिकाला. हा हा भेटलो. का आली ती परत? प्रेम प्रेम काकू, खूप खरं प्रेम. इतक्या वर्षांनी हेच म्हणालो मी यशला. म्हणलं आता काय उपयोग आहे, काय उपयोग आहे त्या शिळ्याकडीला ऊत येऊन. एवढ्या वर्षात काही कॉन्टॅक्ट नाही, मेसेज नाही, फोन नाही. That's ridiculous. पण काकू, जेव्हा मी त्या जेसिकाला भेटलो ना, खात्री पटली. मनापासून प्रेम करते ती यशवर, खूप मनापासून. आली मोठी. एवढा पैसा दिसल्यानंतर थोडं नाटक तर कुणीही करेल. काही म्हणालीस का काकू? पप्पाने कसं काय अग्री केलं? त्यांना माहितीये ना यशला किती त्रास झाला होता या गोष्टीचा. हो ना, माहितीये. पण ते काय ते म्हणतात ना, ते प्रेमामध्ये ताकद असते वगैरे, ते सगळं तिच्या कामी आलंय. प्रेमातली ताकद आहे ना, तीच कामी आली. आता आजोबांनी परवानगी दिली आहे पाहुणी म्हणून राहायला, पण मला खात्री आहे ती ना सगळ्यांचं मन जिंकणार. माय फुट. मी सांगते तिचा काहीतरी प्लॅन आहे यात. फसवते ती आपल्या यशला. आपल्या यशला? बट यू डोंट वरी. तिचा प्लॅन मी सगळ्यांसमोर उघडकीला आणते की नाही ते तू बघच. नाही, त्यासाठी मला जर कोणाशी भांडायला लागलं, म्हणजे यशशी जरी भांडावं लागलं ना, तरी तू बघ मी भांडेन त्याच्याशी. बस 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 काकू, खरंच तुला एवढी काळजी नाही यशची, त्याच्यामुळे मला काही चिंताच नाही. निघू मी? हीच वेळ आहे म्हाताराला इम्प्रेस करायची. यशला त्या मुलीच्या तावडीतून सोडवलं की मग सगळीकडे फक्त सिम्मी सिम्मी सिम्मी. आई, दूध पी, म्हणजे तुला शांत झोप लागेल. फ्रेंड परत बांधला का? म्हणजे नक्कीच बांधला. परी, लहान मुलांनी लहान मुलांसारखं वागावं. बापरे, एवढा बांधलाय? नेहाचा फोन, व्हिडिओ कॉल. हॅलो फ्रेंड. हाय हाय बच्चा, कशी आहे तू? फ्रेंड, आज काय झालं? काय झालंय? मग आई काय एवढी चिडचिड करते? आई चिडली आहे? हो. का बरं, दे जरा फोन दे तिला भाऊ.
तिला जर कळलं ना आपल्या दोघांना धपाटे भेटतील. मी रडून तिच्या खुशीत जाईन, पण तू काय करशील? तू एक काम कर, तू तिला सॉरी म्हण. परी, आईला पण बोलू दे ना. तिला का असं मागे उभं केलंयस तू? आई, फ्रेंडला तुझ्याशी बोलायचंय. मला कोणाशी बोलायचं नाही. बघितलं, तिला ना कोणाशीच बोलायचं नाहीये. परी, आज दिवसभर चिडचिड झाली आहे वाटतं. परी, माझा आजचा दिवस खूप छान गेला. परी, तुला माहिती आहे ना, खोटं बोललं की देव बाप्पा कान कापतो. हो, आणि गळ्यात पडून रडल्यावर? मी कोणाच्या गळ्यात पडलो होतो आणि मी कधी रडत होतो? अच्छा, नाही नाही, तू रडत नव्हता, पण ती. हाय. नेहा, हे फोन तो क्यों कट किया? किया नहीं, वो हो गया. आई थिंक शी हैज सम नेटवर्क इश्यूज. चलो, आपका खाना रेडी है. तुम जाओ, मैं आता हूँ. खाना खाने आ जाओ. तुम जाओ, मैं आता हूँ. अब भी आ जाओ. जी, मैं खाना खाने आ रहा हूँ, आप जाइए. काय सर, आली का मज्जा? मज्जा कसली मज्जा? चिडून फोन ठेवून दिला तिने. तू ना सगळा घोळ घालतोस यार. अरे काही घोळ नाहीये यार ब्रो, तू फक्त माझ्या प्लॅन वरती विश्वास ठेव. हे सगळं ना मी ऑब्झर्व करत होतो आणि म्हणून मुद्दाम मी जेसिकाला आत पाठवलं. अरे तिने नेहाने चिडून फोन ठेवून दिला. करेक्ट. यश बाबू, कुछ समझ में आ रहा है क्या? मैंने पहले ही बोला था. तिच्या मनामध्ये काहीतरी उकळतंय. ते आता उकळलेलं उतू जाणार आहे. आणि ते 3 शब्द आहेत, आय लव्ह यू. तुला खरंच वाटतं की या सगळ्यांनी नेहाला फरक पडेल? अरे बिलीव्ह मी, तू फक्त माझ्या प्लॅन वरती विश्वास ठेव आणि मी सांगेन ते फॉलो करत राहा. ओके?